रबडीमध्ये बुडवा किंवा ग्रेव्हीत बुडवा, मस्त लागतं. जुने लोकांना धोरणी होते. म्हणजे हे मला कसं ना रेसिपी जेव्हा आपण वाचतो बघतो त्याच्यावरून लक्षात येतं की एक खूप छान पुंगळी पोळी नावाचा प्रकार आहे. तर धोरणी याच्यासाठी म्हणेन मी की प्रवासाला जाताना पोळ्या जर न्यायच्या असेल, कारण पूर्वी एवढं सगळं असं ट्रेनमध्ये किंवा स्टेशनवर खायला प्यायला मिळायचं नाही. मग पोळ्या स्वतःच्या दशम्या घेऊन जायच्या, पोळ्या घेऊन जायच्या, पराठे घेऊन जायचे. मग ते एवढी पोळी अशी गोल, मग तो एवढा मोठा डब्बा हे करा. त्यापेक्षा त्यांनी पुंगळी पोळी नावाचा एक प्रकार तयार केला की ज्या पोळ्या अशा लपेटल्या पाकिटात नेल्या. इतका सोपा प्रकार होता. आहे साधा सोपा प्रकार, पण वेगळा आहे. वेगळ्या पद्धतीने त्याला आपण त्याचा मजा घेऊ शकतो. चला पहिले बनवण्याचा मजा घेऊ. मास्टर रेसिपीमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. सुरू करूया. कणिक साधारण एक 250 ग्राम कणिक आपण घेतली. 5 ते 7 पोळ्या यामध्ये येतील. थोडंसं मीठ आणि ह्याला छान आपण भिजवून घेऊ. नेहमीच्या पोळ्यांसारखी कणिक भिजवायची. कणिक ज्यावेळी आपण भिजवतो ना तर साधारण किती पाणी, कारण काही मंडळी नवीन असतात तर त्यांना पाणी किती टाकायचं समजत नाही. मग होतं काय की पाणी जास्त मग कणिक टाका, कणिक जास्त मग पाणी टाका, असं होतं आणि कणिक ती वाढते. तर साधारण 1 किलो जर कणिक असेल तर त्याला 500 ml पाणी पोळ्यांसाठी जर भिजवत असाल तर लागतं 500 ते 550. ब्रेड वगैरे बनवायची असेल तर 700-750 ml पाणी लागतं. हे माप जर लक्षात ठेवलं तर तुमची पोळी, तुमची ब्रेड उत्तम बनेल. आणि साधारण एक 10 ग्राम, किलोला 10 ग्राम मीठ एवढं घालावं. आणि शेवटी तेलानीला छान मळून घ्यायचं. मी नेहमी म्हणतो की तांब पितळ वापरा आपल्या स्वयंपाकघरामध्ये. स्वयंपाकघर श्रीमंत बनवा, श्रीमंत आरोग्याच्या दृष्टीने. त्यानंतर थोडं तेल हे पोळीला लावायचं आणि ही पोळी गुंडायची हलक्या हाताने. अशा या सगळ्या पोळ्या आपण तयार करू. या सगळ्या अशा पुंगळ्या करून तयार झाल्या की आपल्याला स्टीम करायचं आहे. अशा पद्धतीने स्टीम करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की पहिले स्टीमर जो आहे त्याच्यामध्ये पाणी घालून त्याला छान गरम करायचं आणि नंतर त्यामध्ये जे भांडं आपण ठेवतो ते बाहेरच ठेवायचं. होतं काय की आपण ते भांडंही ठेवतो आणि स्टीमरही करतो, मग ते गरम होतं, मग त्याच्यात राहत नाही. आता मी काय केलं, शांतपणे स्टीमर गरम केला. त्याच्यानंतर ते जे पात्र होतं ते बाहेर ठेवलं होतं, त्याच्यात छान अरेंज केलं आणि नंतर ते पात्र त्याच्यात टाकलं आणि नंतर प्रोसेस लगेच सुरू झाली. ही पण गोष्ट करू नका की सगळं टाकायचं आणि मग स्टीम सुरू करायची. चुकीचं आहे. गॅस बंद. आणि या पोळ्या मग कॅरी कसे करायचे तर केळीचं पान सगळ्यात बेस्ट. कारण केळीच्या पानामध्ये जर तुम्ही पोळ्या पॅक केल्या, रोल करून ठेवल्या तर एरवी डब्यामध्ये सुद्धा हीच जर टेक्निक वापरली तर पोळ्या मऊ राहतात. आणि मग ह्या अशा पोळ्या ठेवायच्या. बघा बरं
3-4 पोळ्या अशा मस्त अशा पॅक केलेल्या. नाहीतर मग तो मोठा डबा. पण या खायच्या कशा तेही सांगतो तुम्हाला. आता 2 प्रकारे आपण याला खाऊ शकतो. एक तर ही अशी पोळी जी आहे ती छान उकलून तुम्ही खाऊ शकता. ओके. आणि ही टिकते पोळी. दुसरी गोष्ट, अशीच पुंगी ठेवून तुम्ही इधर रबडीमध्ये बुडवा मस्त लागतं, किंवा ग्रेव्हीत बुडवा, कुठली पण भाजी. रबडी खाऊन जा. मी त्याला म्हटलं रबडी खाऊन जा, आणि तुम्हाला म्हणतो पाहता मास्टर रेसिपीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. कराल ना? करतील. तू ये रबडी खायला.